Hello, welcome friends. In the last chapter we have completed 1, 2 and 3 number page. Now we are on 3 number page. Question is geographical factors affecting population distribution means लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक बघणार आहोत आपण. Here are some physical and human factors affecting the distribution of population. इथे पहा आपल्याला काही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक आणि मानवी घटक सुद्धा आहेत. Fill in the suitable example for countries or region in the table 1.3. Two examples have been solved for your coincidence. बघा तक्ता 1.1 मध्ये देशांची किंवा प्रदेशांची योग्य उदाहरणे घेऊन तक्ता पूर्ण करा आणि सुलभतेसाठी सोपेपणासाठी तुमच्या 2 उदाहरणे सोडून दिलेली आहेत ती पाहून घ्या. बघा थोडंसं नेक्स्ट पेजवर जाऊया आपण. इथे पहा जो तक्ता आहे त्या तक्त्याचा थोडासा विचार आपण करूया. टेबल नंबर 1.3 फिजिकल अँड ह्युमन फॅक्टर्स हाय डेन्सिटी अँड लो डेन्सिटी म्हणजे जास्त घनता आणि कमी घनता. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एकच उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, बाकीची उदाहरण तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. रिलीफ म्हणजे उंच सकलपणा, एखाद्या भूभागाचा उंच सकलपणा, दॅट इज अ फिजिकल फॅक्टर, प्राकृतिक घटक. हाय डेन्सिटी फ्लॅट, लो लँड, दॅट इज गंगाज प्लेन्स. बघा सखल मैदानी प्रदेश, ज्याच्या गंगेचे मैदान आपण असं ओळखतो. लो डेन्सिटी माउंटेनस एरियाज, दॅट इज हिमालयाज. कमी घनतेचे प्रदेश पर्वतीय भूमी जसं हिमालय. बाकीचा तक्ता क्लायमेट, त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस, इकॉनॉमिक, सोशल, गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड कल्चर. हवामान, साधन संपत्तीची उपलब्धता, आर्थिक, सामाजिक, सरकारी धोरणे आणि सांस्कृतिक घटक. हे सगळे तुम्हाला कंप्लीट करावं लागतील. 2 एक्झाम्पल कंप्लीट केलेले आहेत, तशा प्रकारे तुम्हाला सुद्धा थोडे कंप्लीट करावे लागतील. ते पाहून घ्या. नेक्स्ट पॉइंट जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन ऑन पेज नंबर 4. पान नंबर 4 वरील जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन आपण बोलतोय. बघा मी आताच जो प्रश्न सांगितला होता लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक पाहतोय आपण. त्यामधील फर्स्ट फॅक्टर इज फिजिकल फॅक्टर, दॅट इज मराठीमध्ये त्याला आपण प्राकृतिक घटक म्हणून ओळखतो. फर्स्ट पॉइंट इज रिलीफ, दॅट इज अ लँडफॉर्म, प्राकृतिक रचना ज्याच्यामध्ये भूरूपे येतात. तर ती पाहूया. थोडंसं वर स्क्रोल करूया. Population is densely distributed on the flat plains and gentle slopes. मैदानी प्रदेशामध्ये तसेच उंच उताराच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या आपल्याला दाट आढळते. This is because such areas are favorable for the production of crop. In these areas, it is easier to build roads and develop industries. बघा मैदानी प्रदेशामध्ये किंवा प्रदेशामध्ये शेती व्यवसाय सहजपणे केला जाऊ शकतो. अशा भागात औद्योगिकरण म्हणा, वाहतूक मार्ग यांचाही विकास सहजपणे झालेला असतो. द माउंटेनस अँड हिली रिजन्स टेंड्स टू बी लेस पॉप्युलेटेड. इफ means of livelihood are available, population can be concentrated in few such areas, for example Dehradun, Leh etc. याचबरोबर बघा डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशामध्ये जर विचार आपण केला तर त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या आपल्याला कमी म्हणजे विरळ आढळते. पर्वतीय प्रदेशात जेथे पाण्याची आणि उदरनिर्वाहाची सोय होते अशा ठिकाणी मात्र लोकसंख्या आपल्याला केंद्रित झालेली लोकसंख्या जास्त असलेली पाहायला मिळते, जसे की डेहराडून आणि लेह. Thus, it can be concluded that plateaus or mountainous areas as less populated than plains. यावरून या पॉइंटवरून या मुद्द्यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की पठारे आणि पर्वतीय प्रदेशापेक्षा किनारे आणि मैदानी भागात लोकसंख्या आपल्याला दाट आढळते. नेक्स्ट पॉइंट पाहूया, जो लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटक आहे जो आहे क्लायमेट म्हणजे हवामान. पहा एक्स्ट्रीम क्लायमेट सच ॲज व्हेरी हॉट ऑर कोल्ड डेझर्ट ऑर रिजन विथ व्हेरी हेवी रेनफॉल आर अनकम्फर्टेबल फॉर ह्युमन हॅबिटेट. प्रतिकूल हवामान असलेले प्रदेश जसे की अति उष्ण किंवा अतिशीत हवामानाचे प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश तसेच अति पर्जन्यमान असलेले प्रदेश
येथे मानवी वस्ती अनुकूल नसते, म्हणजे इथे मानवी वस्तीचं अस्तित्व फार प्रतिकूल प्रमाणे आढळते, म्हणजे मानवी वस्ती जास्त नसते. दे हॅव लेस पॉप्युलेशन एरियाज विथ अन इक्वेबल क्लायमेट वेअर देअर इज नॉट मच सीझनल व्हेरिएशन अट्रॅक्ट मोर पीपल. पण थोडासा वेगळा विचार करायला सुद्धा हरकत नाहीये. तेथे आता जो मी तुम्हाला पॉईंट सांगितला की जिथे अति उष्ण, अतिशीत, वाळवंटी प्रदेश किंवा अतिपर्जन्यमानाचे प्रदेश असतात तिथे लोकसंख्या आपल्याला कडेमे आढळते. त्या मानाने जिथे ऋतुमानाने हवामान फारसे बदलत नाही, ऋतूप्रमाणे हवामान फारसे बदलत नाही, अशा प्रदेशामध्ये लोकांचं आकर्षणाचं प्रमाण जास्त आणि तिथे लोकसंख्या जास्त आढळते. पहा, इन कोल्ड क्लायमेट्स ओनली पीपल लाईक, थोडंसं वर स्क्रोल करूया, एस्किमोज अँड लिप्स who are highly adapted to such climates can live in this region. म्हणजे बघा, ज्या प्रदेशामध्ये काही ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की अतिशीत हवामानाच्या प्रदेशात जिथे जास्त थंड वातावरण आहे अशा प्रदेशामध्ये एस्किमो आणि लॅप्स जमातीच्या लोकांनी तिथे हवामानाशी जुळवून घेतले आहे, त्या प्रदेशात ते राहतात. पुढचा पॉइंट बघूया. सगळेच एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत नाही, जे एक्झाम्पल महत्वाचे आहेत ते तुम्ही लिहायला हरकत नाही. थर्ड नंबर पॉइंट इज अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याची उपलब्धता. पाण्याच्या उपलब्धतेवर सुद्धा लोकसंख्येचं वितरण अवलंबून असतं. पाहूया, पॉइंट वाचतो मी. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर लाईफ फॉर ऑल लिव्हिंग बीइंग इन्क्लुडिंग मॅन. सो पीपल प्रिफर टू लिव्ह इन एरियाज वेअर फ्रेश ऑर पोर्टेबल वॉटर इज इझिली अवेलेबल. You will find that easily through the map in figure number 1.2. बघा, पाण्याची उपलब्धता पॉइंट सांगतोय आपण. पाणी हा सर्व सजीवांसाठी, मानवासाठी महत्व घटक आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता असते तिथे मानवी वस्तीत आढळून येतं. आकृती क्रमांक 1.2 मध्ये या नकाशावरून तुम्हाला सहजपणे ते समजेल. It is because of this that river valleys and the coastal areas are among the most densely populated areas of the world. नद्यांची खोरी, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश हे भाग आपल्याला दाट लोकसंख्येने व्यापलेले किंवा असलेले पाहायला मिळतात. काही एक्झाम्पल दिले ते वाचूया आपण. फॉर एक्झाम्पल, नाईल व्हॅली and coastal plains of India are one of the most densely populated areas of the world. बघा, नाईल नदीचे खोरे, भारतीय किनारी मैदानी प्रदेश हे त्याची उदाहरण म्हणून प्रदेशात सांगता येतील जिथं नद्यांची खोरे किंवा किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश असून सुद्धा जास्त दाट लोकसंख्या आहे. अशी काही एक्झाम्पल आपल्याला ते सांगता येतील. ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. पहा, थोडं स्क्रोल खाली करतो मी. फोर्थ नंबर पॉइंट, जो लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणार फोर्थ नंबर पॉइंट, दॅट इज अ सॉइल, मृदा. पहा, पॉइंट वाचतोय मी. फर्टाइल सॉइल आर इम्पॉर्टंट फॉर ऍग्रीकल्चर अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज. देअरफॉर एरियाज विच हॅव फर्टाइल लोमी सॉइल हॅव मोर पीपल लिव्हिंग ऑन देम, ॲज दीज कॅन सपोर्ट इंटेन्सिव्ह ऍग्रीकल्चर. द फ्लड plains of the river Mississippi, the Ganga, the Irrawaddy, the Yagaste are example of areas having high densities. म्हणजे पहा, त्यांना असं म्हणायचं आहे, शेती व त्या संबंधी शेती संबंधीचे इतर व्यवसाय केले जातात. सुपीक जमिनी महत्वाची असते. शेतीसाठी आणि शेतीतील संबंधित कामांसाठी सुपीक जमीन फार महत्वाची असते. म्हणून ज्या प्रदेशामध्ये सुपीक गाळाची मृदा असते तेथे शेती व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात केलेला पाहायला मिळतो. जसं की मिसिसिपी, गंगा, इरावती, यागसे ह्या नद्यांची काही नावे आपल्याला त्यांनी सांगितलेली आहेत. सिमिलरली, एरियाज हॅव्हिंग रेगूर ऑर ब्लॅक सॉइल आर ऑल्सो डेन्सली पॉप्युलेटेड. त्याचप्रमाणे बघा, रेगूर किंवा काळी मृदा असलेले जे प्रदेश आहेत तेथे सुद्धा आपल्याला जास्त लोकसंख्येचे प्रदेश आहेत, कारण त्या ठिकाणी ही मृदा सुपीक म्हणून मृदा ओळखली जाते आणि त्या ठिकाणी शेती व्यवसाय अधिक प्रमाणात केला जातो. द स्लोप्स ऑफ
Foothills of many volcanoes have high density of population as their slopes are covered with the fertile volcanic soil. The slopes and foothills of the volcanoes in Java, Japan, Chile and Central America support many people. तर बघा, काही प्रदेश असे असतात जे ज्वालामुखीच्या आच्छादनामुळे निर्माण झाले असतात. तर अशा पर्वताच्या उतारावर किंवा पायथ्यालगत देखील लोकसंख्या आपल्याला अधिक आढळते. जसं की काही उदाहरण तिने आपल्याला दिलेत, जावा, जपान, सिलिली आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखीय पर्वत उतार किंवा त्या पायथ्यालगतचा भाग. या ठिकाणी बघा लोकसंख्या वसण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारे आपल्याला काही पॉइंट सांगितले होते. हे जे मी पॉइंट सांगितले बघा, जे मी पॉइंट जे एक्सप्लेन वाचलेलं आहे, त्याचा घटक वाचलेले आहेत, ते थोडंसं तुम्ही अभ्यास करून घ्या. आणि ते अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल की कोणत्या प्राकृतिक घटकांच्यामुळे लोकसंख्या काय आहे त्या प्रदेशामध्ये वाढलेली आहे, हे घटक. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. पुढचं जे लेक्चर आहे, पुढचा जो पॉइंट आहे, त्या पॉइंटमध्ये लेक्चरमध्ये आपण ह्युमन फॅक्टर बघणार आहोत, मानवी घटक बघणार आहोत. म्हणजे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे जसे प्राकृतिक घटक होते तशा प्रकारे हे आता कुठले घटक आहेत, ह्युमन फॅक्टर्स आहेत, मानवी घटक आहेत. जसं की बघा ॲग्रिकल्चर, मायनिंग, हे सगळं मानवाशी संबंधित मानवाने निर्माण केलेले घटक आहेत, म्हणून त्याला मानवी घटक ह्युमन फॅक्टर म्हणून ओळखतात. जसं शेती आणि खाणकाम. अजून बरेचसे पॉइंट आहेत ते आपण पुढच्या तासाला बघून घेऊया. ठीक आहे, थँक्यू. थांबूया. जो घेतलेला भाग आहे तो अभ्यास करा, वाटांतर करा, थोडा थोडा अभ्यास कर. जसं व्हिडिओ मी तुम्हाला टाकत जाईन तशा प्रकारे तुम्ही जर अभ्यास करत गेला तर तुमचाच अभ्यास परिपूर्ण त्या त्या दिवसात होत जाणार आहे. व्हिडिओ पहा, अभ्यास करा आणि त्याच्यावर क्वेश्चन कोणते पेपरला विचारले गेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात त्यांचा विचार करा किंवा स्वाध्याय अभ्यास करा. ठीक आहे, थँक्यू. थांबूया.